भक्तीची आणि शक्तीची सांगड घाला तर समाजोपयोगी कामे मार्गी लावण्याचे काम संत महात्मा ज्ञानी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि अनेक संत आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी केला. त्यांचा वारसा आणि वसा जपणार आहे. प्रवचनकार, प्रबोधनकार, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे काय? पत्रकार. आणि पत्रकार म्हणूनही कार्य करतायत असे सन्माननीय ज्ञानेश्वर मेडगुले सर व्याख्याते यांच्या विद्यालयामध्ये आगमन झाले. त्यांचे विद्यालयाचे मनापासून स्वागत. यांच्या व्याख्यान होण्यापूर्वी लहाने उभा राहतो. तू लहाने दोन शब्द बोलणार आहे. उभा राहतो. उभा हरिपाठ, परिपाठ, अभंग, कविता त्यांचा युट्यूब चॅनल आहे. पहा युट्यूब चॅनलला आता जो आहे तो व्हिडिओ टाकला जाणार आहे. आपल्याला कोणती तरी कला आली पाहिजे. त्या कलेतून समाजोपयोगी कामं करता करता हे पण महत्वाचं काम करतायत. सरसवाडीमधील इस्पात रोड सुदर्शन निवास या ठिकाणी त्यांचं वास्तव्य. मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठान आणि प्रबोधन व संशोधन केंद्र या नावाने ते केंद्र चालवतात. आणि विद्यार्थ्यांना मोफत हरिपाठ सुद्धा पाहिजे असेल तर ते देत आहेत. त्यांचा त्या ठिकाणी एक व्याख्यान होणार आहे. त्यामुळं आदरणीय ज्ञानेश्वर मेडगुले सर पत्रकार, प्रवचनकार, प्रबोधनकार आणि व्याख्याते यांना विनंती असणार की आपण आपला कार्यक्रम सुरू करावा. बाहुले आनंदवाले जागे यावी सृष्टीला की, जागे यावी सृष्टीला की, मध्ये माणूस जागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे, व्यक्त व्हावा प्रेम जागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साफ व्हावी, ही दुपार बोले यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. विद्यालयाचे सर्व सुविधेर आणि तुम्हा बाळमूर्तींना ज्ञानेश्वर मेडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. आता बघा, जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशाने चालताय? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्याने चालायला शिकवणार आहे. डोक्याने म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरून जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठानतर्फे मी तुमच्या समोर उभा आहे. बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं अरे आम्ही खेडेगावचे, आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, मी लुकडा, मी काळा, मी मुंगळा, मी कसा मोठा होणार? प्रत्येक जण मोठा होणार, काळा मोठा होणार आणि काळ्यापेक्षा मुंगळा मोठा होणार. तुम्हाला माहितीये भारताच्या राष्ट्रपती मुलीनं काय नाव त्यांचं? त्यांचा कलर कसा होता? बरोबर का? आता कोणत्या समाजाच्या मध्ये? अहो 6वीच्या वर्षी आई वडील त्याचे वाढले आणि अनाथ आश्रमामध्ये शिकून ते टॅलेंटेड महिला कलर काळा असूनही राष्ट्रपती झाले. एपीजे अब्दुल कलाम कोणत्या जातीचे जन्मले? अहो 6वीला असताना त्यांना शिक्षणासाठी पैसे नव्हते, पण पेपर टाकून शिकले. पेपर टाकता टाकता त्यांनी पेपर मध्ये लेख वाचले आणि ते लेख वाचून त्यांना कळलं आपणही काही करू शकतो आणि मग त्यांना शोध लावला आणि शोध लावून तो शास्त्रज्ञ झाले एपीजे अब्दुल कलाम. ते जाऊ द्या. पीटी उषा नाव ऐकलं का मुलीचं? पीटी उषा कोण होती? ती कोणत्या समाजाच्या मध्ये होती? तामिळनाडूतल्या आदिवासी समाजाची मुलगी ही धावपटू झाली. 37 वर्ष तिचं पदक 9 सेकंदावर उगत होतं. 9 सेकंदावर पदक उगत असताना ती सराव करत होती. ह्या गावापासून त्या गावापर्यंत 5 किलोमीटर परत फिरायची. रोज सराव करायची. सतत 1 वर्षभर सराव केला तरी तिचं पदक 9 सेकंदावर उगत होतं. पण एकदा काय झालं म्हणलो की ह्या गावातून त्या गावात गेले, त्या गावातून परत मागं फिरली आणि जशी मागं फिरली तशी त्या गावामध्ये कुत्र्याची कळवण लागली होती. कळवण पाहिजे कुत्र्यांची कळवण लागली आणि एक कुत्रा नेमकं तिच्या मागं आलं. बाकीची कुत्री त्याच्या मागं पळाली आणि ती मग त्या कुत्र्याच्या भ्यानी ती पीटी उषा अशी तंगाट पळाली, चिंगाट पळाली, मुंगाट पळाली. 9 सेकंद सोडा 15 सेकंद तोडले आणि पहिल्याच वर्षी भारताला पदक मिळालं ती पीटी उषा. आपण कोणत्या जातीमध्ये जन्मलो हे आपल्या हातामध्ये असतं. देवाने आपल्याला कोणता रंग द्यावा
हे आपल्या हातात नसतं, पण जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आणि तो महत्वाचा प्रवास म्हणजे शिक्षण. मुलांना शिक्षण काय होतं खरं तर सर, आमच्या 70 पेक्षा तुमची 35-40 ची पिढी हुशार आहे आणि त्यांच्यापेक्षाही ही 12-15 ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं ते यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यात घेत नाही. मला सांगा तुमच्या गावामध्ये कीर्तन होतं? कीर्तनाला किती जण जातात रोज? एक जण आहे. पण तुम्ही जाता कधी जाता? शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं का दुपारी लाईनमध्ये असता? कशाला? भोजन. मुलांना भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्र एवढंच अंतर असतं, परंतु त्याचा जर अर्थ घेतला जमीन आसमानाचा अंतर असतं. आता केलेल्या कालाचं कीर्तनाचं भोजन भाकर उद्या सकाळपर्यंत तुमच्या पोटामध्ये राहील की आपल्याला उद्या सकाळी येतो राहणार 2 वर्ष. परंतु अभंग किंवा कीर्तन भजन याच्यातला एखादा अभंगाचा एखादा शब्द तुमच्या डोक्यामध्ये घुसला, एखाद्या शब्दाचा अर्थ घुसला तर तुमच्या जीवनाच्या अंतापर्यंत राहील आणि तो तुम्हाला तरुण नेईल. मुलांना हरिपाठ होतो का? हरिपाठाला किती जण जातात? धन्यवाद. 10-15 जण जातात. नक्की तुमचा जीवन यशस्वी होईल. जो हरिपाठाचे 2 अभंग याचे पाठ असतील ना, हरी त्याच्या पाठीशी असतो. हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. 38 नंबरचा एक अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरणा तिन्ही लोक. काय करतो याचा? अवघाची संसार म्हणजे कोणाचा म्हटलंय? पप्पा मम्मी गुड्डी दोघांचा म्हटलंय का? अवघाची संसार म्हणजे अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करीन आणि आनंद भरण्या 3 लोक म्हणजे आपल्या घरातले 3 लोक नाही, स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो तर आपल्या संतांच्या साहित्यामध्ये किती राम असेल. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं या छत्रपती शिवरायांनी शिकवलं, म्हणावं कसं हे संपूर्णांनी शिकवलं आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. आता मला सांगा, तुम्हाला तुझ्या शंभराच्या सारखं मारायचंय का? देव धर्मान देशासाठी प्राण घेतले हाती, दुरामी सरदार भावा काय गुणाची भीती, जेवढी मला भरून जगावं हेच्या मला खावं. 39 दिवस आमच्या राजाला त्या औरंगजेबाला हाल करून मारले. त्या औरंगजेबाच्या भारतात जळजळ सुद्धा नाही, पण आमच्या राजाची प्रत्येक वर्षी जयंती पुण्यतिथी साजरी होते. का होते? दुसऱ्यासाठी, समाजासाठी, देशासाठी जगला तो जगला आणि देशासाठी मेला तोही जगला. आता मला सांगा, संभाजी राजा इतके आज तुमच्या जीवनात आहे का? शंभूराजांसारखं दुःख तुमच्या जीवनात आहे का? अहो त्यांचा जन्म झाला, त्यांच्या आईचं दूध गेलं बालरोगामुळं, दुसऱ्या वर्षी सेवेचं निधन झालं आणि मग माता जिजाऊ मासाहेबांनी नातवांचं संगोपन केलं आणि त्यांच्या आईची आठवण यावं नाही म्हणून त्यांना संस्कृत अनेक भाषा अनेक शिक्षण दिलं. 9व्या वर्षापर्यंत 14व्या वर्षापर्यंत 4 ग्रंथ लिहिले होते बुद्धभूषणाची. 14व्या वर्षापर्यंत. मग मी असं म्हणतो, ह्या वयातच ज्ञानेश्वरांनी वयाच्या 13व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली, 16व्या वर्षी लिहून पूर्ण केली. शंभूराजांना 14व्या वर्षी 4 ग्रंथ लिहिले. या वयात तुमच्या डोक्यात घुसू शकतं. या वयात तुम्ही संतांच्या साहित्याचा विचार केला पाहिजे. छोटासा हरिपाठ असतो, त्याच्यामध्ये 38 नंबरचा अभंग आहे, अवघाची संसार. 2 अभंग पाठ करा. जीवनामध्ये फक्त 2 अभंग पाठ करा, त्याचा जीवन कधी होणार नाही. एका हरिपाठातला अवघाची संसार सुखाचा करील, जगाचा संसार नाही अर्थ कळला, स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे एवढा अर्थ जरी तुम्हाला कळला तरी फार झालं. आणि हरिपाठातला एवढा अभंग आहे, सावता महाराजांचा अभंग आहे बघा. कोणता अभंग आहे सावता महाराजांचा? कानामाळ भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी बोलला गळा. सावता महाराजांचं गाव पंढरपूर पासून 25 किलोमीटर जवळ आहे.
परंतु आनंद त्यांचं गाव ते कधी पंढरपूरला गेले नाही. त्यांनी त्यांचा देव कशामध्ये पाहिला? कांदामळा भाजी, मोठ नाडा गिरणी, मोठ चालू करायची, पाणी भरायचं, शेतामध्ये ऊस लावायचा, मळा लावायचा, कांदा लावायचा, मुळा लावायचा, तो पिकवायचा. आपल्या हातामध्ये काम आलंय ते प्रामाणिकपणे करणं याच्यात देव आहे असा त्या अभंगाचा अर्थ. आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ करा. आयुष्यामध्ये फक्त हा कानामळा भाजी आणि अवघाची संसार 2 अभंग पाठ करा. त्यातल्या एका चरणाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. मी बोर्डवर लिहून देतो. तर माझं 70 वय चालू आहे, परंतु मी गावोगावी का फिरतो. अगदी भंडारा, नागपूर, महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यामध्ये मी 1200 वर्ष शाळांमध्ये प्रबोधन केले. मी याच्यासाठी फिरतोय. मुलांना जरा काढ बसा. मी तुमच्यासाठी फिरतोय. मी खरं तर मुलांसाठी फिरतोय. मुलांसाठी एक मुद्दा सांगणार आहे आणि मुलींसाठी एक धोक्याची घंटा. 2च गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला ऊन लागणार आहे म्हणून मी थोडक्यात सांगतो. प्रत्येक गावामध्ये सर काय झालंय? प्रत्येक गावामध्ये तुम्ही अभ्यास करा. प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलं बिगर लग्नाचे आहेत. आणि ती कोणती आहेत? जे आता जंगल मंगल खातात, अभ्यास करत नाही, उन्हाळ्यात करतात, बापाचं ऐकत नाही, सरांचं ऐकत नाही आणि आपलं करिअर घडवत नाही. अशी मुलं जी बिगर लग्नाची टोकार बेकार राहतात, 4 दिवस पाटलांचा वेळ झाला तिकडेच राहणार करतात. आणि मग पर्यायानं 4 दिवसाचा बुडालेला अभ्यास ऑटोमॅटिक तो मुलगा मागे राहतो. आणि हा जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर प्रत्येक क्षणाचा तुम्हाला एक लहानपणी गोष्ट होती. 2 लहान प्राण्यांची शर्यत लागते आणि त्याच्यामधला एक जिंकतो. कोण जिंकतो? कासव. तसा चपळ होता तरी कासव का जिंकला? का जिंकला? तर तो थांबला नाही, झोपला नाही, त्याला आळस आला नाही. मग जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर तुम्हाला थांबता कामा नये. रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मित्रांनो, जगातली कोणतीही शक्ती अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल आणि म्हणाले भाड्या हलका गोळ्या. एखादा पाकिस्तानचा आतंकवादी आणि म्हणाले भाड्या अभ्यास करून कलेक्टर होऊ नको, कॅप्टन होऊ नको. असा कोणी म्हणाले का तुम्हाला? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काही शत्रू आहेत. प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी भोग घ्यायचा असतो. प्रत्येक झाडामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो. त्या कासवाच्या प्रमाणे तुम्हाला काय धडा घ्यायचा आहे? तुमचे काय शत्रू आहेत ते तुम्हाला मोठं होऊन देणार नाही. तुमच्या आतमध्ये दडले कोणते कोणते शत्रू माहिती आहे तुम्हाला? आतमध्ये तुमच्या आळस, कंटाळा, बेफिकिरी, नाही अभ्यास केलं तर काय सर थोडस रागवतील. मुलांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काही बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुमच्या आपला आळस, कंटाळा, बेफिकिरी त्यांना फेकाटून द्या. आणि त्यापेक्षा भयंकर, डेंजर, महाविघातक असे काही तुमचे दुश्मन आहेत. ज्याने दुश्मन आहेत तुम्हाला फार आवडतात. अभ्यास करतात, होमवर्क सोडून तुम्ही त्यांच्या मागे पडता. काय झालं? एका गावामध्ये रामनवमीचा दिवस होता. आता म्हणजे खेळायला गेलो. सरांनी सांगितलं थोडं रामायणावर बोला. आमच्या मुलांनी लहानपणी रामायण मालिका बघितली, परंतु थोडस सांगा. मग मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध सगळं सांगितलं. रावणाला कुणी मारलं, रावणाला कसं मारलं, कोणता भाव मारला आणि ते सगळं सांगितल्यावर मी पाहिलं एक पोरग मागच्याला मारत होतं. मी त्याला विचारलं, एक बाबूंचे 2 नंबर रावणाला कोणी मारलं रे? तो म्हणतो मी नाही मारलं. आता तू काय रावणाला मारणार? तुझं शाळेत लक्ष नसतं. रावण कुठं सापडणार आहे तुला? मग त्यामुळे तुमचं लक्ष काय आहे? तुमचं लक्ष काय आहे सध्या? पाटलांचा भेट काढा, डीजे डान्स, मुंगळा काय लक्ष काय? तुमचं लक्ष आहे शिक्षण. तुमचं लक्ष आहे शिक्षण. सावता महाराजांनी देव कशामध्ये कामामध्ये पाहिला. सध्या तुमचा देव कशामध्ये आहे? विद्याभ्यासामध्ये आहे, अभ्यासामध्ये आहे, शिक्षणामध्ये आहे. परंतु शिक्षण क्षणाला शिकायचं. तसं अभंग या शब्दाची फोड केल्यावर अभंग त्याच्या आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ असतील. त्यांचं जीवन कधी भंग होणार नाही. तसं शिक्षण क्षणाला जो शिकेल तो शिकेल.
तर मी तुम्हाला काय सांगत होतो, जगाची कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. पण काही दुश्मन आहेत आणि ते ज्ञान दुश्मन आहेत, तुम्हाला फार आवडतात. संध्याकाळी अभ्यासाचा, गृहपाठाचा, होमवर्कचा अभ्यासात परत अभ्यासात 8 ते 8:30 तुम्ही त्यांच्या पुढे बसून सुरू बघत असता. कोणता दुश्मन तो तुमचा? तुझ्या तर जीवन घाला काय मालिका निघाल्या, शिक्षिका एवढी बळी असते काय, त्यात मालिका असतात आपला तयार वाढवण्यासाठी. आणि तुम्ही तुमच्या जीवनातला अमूल्य वेळ, शिक्षणाचा जो अमूल्य वेळ खर्च करून टीव्ही पुढे 20 वर्षापासून त्या टीव्हीनं महाराष्ट्राचं वाटोळ केलं. घराघरामध्ये भांडणं लागली. पहिले खलनायक अगरबंब असायचे, रावणासारखे. आताच्या मालिकेमध्ये बघा खलनायक असतात 2 सुंदर बाया. एका बाईनं दुसऱ्या बाईची खोडी कशी करायची आणि तो खोडी, त्याच्या पलीकडे काही नसतं. म्हणून अभ्यासाचा अमूल्य वेळ खर्च करून टीव्ही मध्ये खर्च करू नका. आणि त्यापेक्षा भयंकर एक डेंजर सगळ्यात महाविघातक तुमचा जाणी दुश्मन आहे, तो तुम्हाला फार आवडतो. अगदी तुम्ही रात्रीचं गोधड घेऊन झोपता त्याला. कोण? मोबाईल. पोरी माहिती बरोबर. मोबाईल. आमच्या शेजारी एक पोरीला एवढा मोबाईलचा ना 10वीलाच होती पोरगी. पण रात्रीची काय आई वडील काम करून जमायचे आणि ती मोबाईल मध्ये बरोबर करतात मध्ये गोधडीमध्ये एवढे याद केला त्या मोबाईलचे गाणं होतं बघा, ते याद लागलं होतं त्या गाण्याने. त्या मुलीला एवढा ना ती मोबाईल घेऊन चालू केला आणि शाळेत जायला निघाली. शाळेत जाताना मग चालताना बोलताना मोबाईलच्या हातात, झोपेतही स्वप्नातही हेडफोन हिच्या कानात. एक मुलगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. आई म्हणली काय बघा छान आहे का? आणि मग छवी म्हणते अगं बाई याडेला केल्या कापो. मोबाईल चांगला आहे 50% चांगल्यासाठी वापर करा. मला वाटतं सगळ्यात मोठा घोटाळा गेल्या 10 वर्षापासून मोबाईल आल्यापासून 25% ऍक्सिडेंट मोबाईल झाले. एखाद्या मोटरसायकल पोरावर मोबाईल आला तर ते गाडी चालवताना झालं म्हणतं आणि धडकतं. मोबाईलचे घोटाळे पाहिजे. एक माणूस मोबाईल बोलता शहराच्या पर्यंत होतो. आणि ती बाई पण तिने बघत का ती मोबाईलच्या नादात असते आणि त्याला लसी करून आणते. तो म्हणतो रोज मला तू चहा आणतेस, आज लसी कशी? आणि मग जीवन बघते तुम्ही शेजारचे इकडे कसे? आपले घोटाळे मोबाईलमुळे व्हायला लागले. मोबाईल सगळ्यात डेंजर आहे. आणि म्हणून मुलींनो मोबाईलसाठी आता मला सांगा, मला वेळ थोडा दिला होता परंतु मी मुलींचा वेळ घेतो. मोबाईल रामायणामध्ये एक पात्र होतं. रामायण महाभारत या मालिकांमधून तुम्हाला शिकण्यासाठी काय भरपूर आहे. अगदी सुरुवातीपासून आहे. मंथरा त्या दासीचं ऐकायचं नाही, एखाद्या गृहिणी शिकायचं. रामाला वनवासाला जा म्हटल्यावर राम निमूटपणे बापाच्या आज्ञावरून रामायणात वनवासाला निघाला. आता मला सांगा आज्ञाधारकपणा याच्यातून शिकायचा. आता जर एखाद्या पोरला म्हटलं ना हे तू 14 दिवस घरात येऊ नको बाप म्हणला तर ते पोरग म्हणत तूच जा. रामायणापासून भरपूर शिकायला असतं. रामायणामध्ये एक पात्र होतं, मुलीने एक पात्र होतं सीता. बरोबर. मेन पात्र सीता वनवासात होती. जरा 8 वाजता मुलांना जरा सर्दी 8 वाजता. कारण जीवनामध्ये तुमच्या 2 तास महत्वाचे असतील. त्यातला हा 1 तास आणि दुसरा तास कोणता? त्यापैकी दुसरा तास सांगू का कोणता? अजून 10 वर्षानंतर तुम्ही 25, 26, 27 व्हाल. त्यावेळेला तुम्हाला वाटत काहीतरी बाहुली पुढे असावा. आणि मग एखादी बाहुली तुमचा बाप शोधेल, तुमच्या पुढे उभी करील, ब्राह्मण नाथामध्ये पडदा घालील आणि मोठ्या नारळ देईल शुभमंगल. म्हणून सावधान व्हा. हे तुमचं शुभ व्हायचं असेल मंगल नाता सावधान व्हा. मी तुम्हाला पहिले सांगितलं की नाता टांगा मंगल करतात, अभ्यास करत नाही, आपलं करिअर घडत नाही, अशा 10-12% मुलांची लग्न होत नाही. म्हणून सावधान. म्हणून तुम्हाला सावधान करायला एक पात्र होतं सीता वनवासात होती. वनवासात असल्यानंतर मुलींनो तिने धरण आणि पाहिल्यावरती रामाला म्हणली प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची चोरी हवी. रामाला म्हटलं अरे एवढं राज वैभव त्यागून आपल्या बरोबर जंगलात आले, त्याची एवढी इच्छा का पूर्ण करू नये? रामाला धनुष्यबाण उचलला आणि जवळच्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागं पळाला. ते हरिण माया होतं.
रावणाच्या मामानं मारीच नावाच्या रासानं रावणाचं हरणाचं रूप घेतलं होतं. ते हरिण झाडाच्या गेलं. झाडाच्या गेल्यावर त्यानं ठरल्याप्रमाणे रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. रामाच्या ओरडण्याचा आवाज सीतेने ऐकला. सीतेने ऐकला. सीता लक्ष्मणला म्हणली, भाऊजी बघा त्यांच्यावर कोणत्या तरी घेऊन प्रचोपनाने धडक घातले. त्यांच्या जीवाला धोका आहे. धावा त्यांना वाचवा असं सीता म्हटली. त्यावेळी लक्ष्मण म्हणला, नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती म्हटली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडे काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी बस. लक्ष्मण मला बस माते जातो. त्याने धनुष्यबाण उचलला. धनुष्यबाण उचलला आणि धनुष्यबाण उचलून जागा निघाला. पण सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याने जाता जाता त्या झोपडीच्या बाहेर विक्री टाकली. त्या निश्चितचं नाव काय मुलीनो? काय काय मला 70 झाले ऐकायला कमी झालं. कुठे काय बरोबर. ती प्रत्येक मुलीच्या जीवनात असते आणि ती ओलांडायची. ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं आणि महाभारत घडतं. बरोबर. आणि मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला ते लक्ष्मण गेला. लक्ष्मण झाडाचा कसं झाला आणि त्याच वेळेला रावणानं आपलं रूप घेतलं. कोसाव्याचं रूप घेतलं. झोपडीच्या बाहेर उभा राहिला. त्या देशाच्या लांब उभा राहिला आणि तिथूनच आरोळी दिली. ओम तत्सत भिक्षा देही. भिक्षा मागणार. भिक्षा मागल्यावर सीतेनेच ऐकलं आणि त्यातमध्ये गेली आपली भारतीय संस्कृती. तारा चालून काहीतरी वाढायचं त्यातमध्ये गेली. गंधफळे फळे काहीतरी घेतली आणि ती अनावधानानं चांगल्या कामासाठी सीतेनं लक्ष्मण रेषा ओलांडली आणि ओलांडली तशी रावणानं आपला 11 विक्रम रूप धारण केलं आणि त्याला उचललं आणि कुठे घेऊन गेला? आळंदीला का पंढरपूरला घेऊन गेला? नाही. कुठं? लंकेमध्ये अशोक प्रवास घेऊन बसवली. बरोबर. मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला शोध घेऊन इच्छिणारा उड्डाण करू शकणारा हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही. आजकालचा राम पण अवलादी झालाय. तो म्हणाल, अरे तिला लय शायनिंगची टोळी लागत होती. हरणाच्या कातड्याची लय शायनिंगची हवस होती. जाऊ द्या. सीता गेली. व्याज गेली. सीता गेली सीताकडे. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. मुलींनो त्यावेळेला जसं त्यानं उचललं, तो आकाश मार्गाने घेऊन जायला लागला. त्यावेळेला गिधाड नावाचा जटायू नावाचं गिधाड होतं. त्या गिधाडानं त्या रावणाची धुंद दिली. गिधाडानं धुंद दिली आणि गिधाडानं धुंद दिल्यावर त्या रावणाला पाचराव पिपळव गेला. रावणाला हरवण्याच्या बेतात होता. परंतु त्यानं कावेबादपणे त्याचा मृत्यू कशामध्ये विचारलं आणि त्या गिधाडाला शेवटी रावणानं मारलं. ते गिधाड त्या एका स्त्रीला वाचवण्यासाठी त्यावेळेला गिधाडानं प्रयत्न केला. पण मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, आताच्या जमान्यामध्ये तुम्हाला जर 10-5 गुंडांनी किंवा कोणी पळून चाललं, गिधाड थोडा मोठा माणूस मध्ये येत नाही. म्हणून आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. बरेच पिक्चर फिल्म झाला होता. तर हे कंटाळला ना? ऊन लागत नाही ना? संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. दिली होती सरळ विचार बरं. जाऊ द्या. जेवढा वेळ तुमची कॅपॅसिटी आहे ना, तुम्ही जोपर्यंत मात्र तोपर्यंत सांगा. तर एक पिक्चर फेमस झाला होता. एक पिक्चर तुमच्या आवडीचा विषय. आता मुलाला काढ बसा. कारण तहान बसा. जो मुलगा तहान बसेल त्याची बॅटरी फुल चार्जिंग होईल. याचं होईल. एक पिक्चर फेमस झाला होता. त्या पिक्चर मध्ये काय पिक्चरचं नाव होतं? त्या सैराट फेमस झाला. तो पिक्चर फेमस झाल्यानंतर करमाळा विभागातल्या 200-300 मुली होम तकाट पळून गेल्या. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मुलींनो, त्यातली 99% पार्सल 8-15 दिवसामध्ये रिटर्न आली. आणि एका बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही.
ही 65 रिक्त झाली. या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. तर जातीपाती, उच्च नीच, गरीब श्रीमंत, भेदभाव, समाजात एकजुटता असावी, समाज सगळा एकसंध असावा, समधर्म समभावाची शिकवण देण्यासाठी या मंत्रीनं पिक्चर काढला होता. पण भानगड काय झाली? भानगड जरा वेगळी झाली. त्यातल्या गीतकारानं अशी गाणी लिहिली आणि संगीतकारानं असं संगीत वाजवलं आणि जसं वाजवलं आणि ते आमच्या मुलींनी ऐकलं आणि मुली नाचायला लागल्या. काळजामध्ये काय झालं की सायनाट आलं. या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. मला सांगा मुलांनो, तुम्ही पिक्चर पाहिलं का? या पिक्चरचा सेवन काय झाला? चांगला झाला का? मला सांगा, ते लहान मुलग रक्ताळलेल्या पावलानं आई वडिलांची रक्ताच्या थारोळ्यात पडलेली प्रेत पाहून रक्ताळलेल्या पावलानं निरागस चेहऱ्यानं रडत जाणारं ते बाळ, त्याचा काय गुन्हा होता का? त्याचा काय गुन्हा नव्हता ना? प्रत्येकाच्या ज्या वेळेला ती श्रीमंताची मुलगी, ही मोठ्याची मुलगी, ही बापाचे भरपूर पैसे बँकमध्ये धरून पळाली. पाहिलं तुम्ही? जे पैसे पण तिचे हरवले, जे पैसे पण तिथे गेले. कारण कुठे गेले? त्या पोलीस स्टेशन मध्ये कागद फाडताना, छोटी भाग काढताना सगळ्या सीमा उल्लंघन करून ती पोरगी पळाली. पळाल्यावर शेवटी ते पैसे पण गेले. पण तिकडे गेल्याच्या नंतर तिनं दागिने मोडले, कोणाकडे ते पैसे आले. त्याच्यात काही दिवस गेले, 4-2 दिवस गेले, ते ही पैसे संपले. पैसे संपल्याच्या नंतर एका रात्री ही मुलगी लहान रात्री 12-1 वाजता बाहेरच्या बाकड्यावर बसली होती. पाहिलं तुम्ही ते? आणि ती बाकड्यावर बसली होती. लोक जर बाकड्यावर बसले आणि बाकड्यावर बसलेले असताना त्यावेळेला काय झालं? 7-8 वारकरी आले. आमच्यासारखे दिल्ली जाणारे 7-8 वारकरी आले. त्या वारकऱ्यांनी पाहिलं, अरे ही निरागस बालकं तिथे काळावर झोपलेले आहेत. त्यांचा काय प्राण बसावा? त्यांना खायला नाही, की राहायला जागा नाही. चला यांना उठवावं आणि आपल्या बरोबर घेऊन जावं. म्हणून त्या वारकऱ्यांनी लोकांना उठवलं. त्यांना म्हणजे चला, आमच्या दिल्लीमध्ये फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा, माऊली माऊली म्हणा, ज्ञानोबा तुकाराम म्हणा, तुम्हाला खायला मिळेल आणि राहायला उठवत नाही. ते वारकरी त्यांना उठवलं आणि दिल्लीमध्ये घेऊन निघाले. वारकरी होते का? कोण होते? 5-7 गुंड आले. 5-7 गुंड आले. त्या आरतीला परशाला दोघांनी धरलं. आरतीला दोघांनी धरलं. त्या परशाला एका कोपऱ्यात डांबून ठेवलं आणि बाकीचे 2-4 जण आरतीच्या दोन्ही हाताला धरून बहु सन्मानानं एका कोपऱ्यात नेऊन पुष्पहार शाल श्रीफळ देऊन तिचा सत्कार करणार होते. काय करणार होते? मग का? मुलींनी आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला तरी आणि हे कर्मकर्माचा दम दिला दोरामध्ये आणि त्यानं सोडलं. पाहिलं तुम्ही? ती ढेरिंबा दाखला आली म्हणून ती आरची वाचली, नाहीतर तिची मिरची मसाला वाटून झाला असता. मग तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या जमान्यामध्ये 5-7 गुंडांना एखाद्या मुलीला किंवा महिलेला अडवलं, छेडलं, तर ती अक्का सोडा, अक्काचा सोडा, मोठा पुढारी पहिलवान वक्का सुद्धा मुली मिळत नाही. का पडत नाही? तर मार खावा लागेल. मार खावा लागेल कुठेतरी साक्ष द्यावा लागेल पोलिसांमध्ये, कोर्टामध्ये. म्हणून पुढारी सुद्धा मध्ये पडत नाही. म्हणून मुलींनो आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. बरोबर. आता मला सांगा, ती पळून गेली याची व्यक्ती किती वेळा असली? पळून गेल्यावर किती वेळा असली? 1 तास असली. 1 दिवस बिघडले, दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं. शेवट यायचंय का? दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं. कोणा भेट करत नाही का? कोणा हे येत नाही का? तू ते कॅलेंडर कशा लागलं? म्हणजे दुसऱ्या दिवसापासून त्यांची भांडणं सुरू झाली. मग मला सांगा, त्याचं ते मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, ते नेमकं कुठं होतं? जमलं होतं ना. दुसऱ्या दिवसापासून भांडणं सुरू झाले की जाऊन थोडक्यात सांगतो, थोडा आहे त्याचा एक प्रसंग सांगतो. एकदा तो आला, तो वडे तळत होता. तो आपलं काहीतरी तळत होता आणि तळत असताना या आली त्याला म्हणली, अच्छा चल येतो का? तुझ्या आवडीचा पिक्चर आलाय. तो म्हणला जातोच. तो म्हणला जातोच. तो गेला
ती गेली पिक्चर बघून आली आणि परत जेव्हा बाहेर आली तेव्हा हा गेटवर उभा होता. ती तिच्या बरोबर बोलताना बघून त्याचं मागचं भरतलं. दोघांची कडे भांडणं झाले. भांडणं झालं. भांडणामध्ये हॉटेलमध्ये गेली. हॉटेलमध्ये गेल्यावर त्या आरतीला त्याने 2 ठोके मारले. पाहिले का ठोके? आणि मग त्या वेटरने हाताने चला बाहेर हाताच्या बाहेर तो म्हणला थांबाचे. ती पळायला लागली पुढं. थांबाचे, मला तुझ्याशी बोलायचं. ती म्हटली मला नाही बोलायचं. मला नाही बोलायचं. आता मला सांगा 8 दिवसापूर्वी तिच्याला एवढी गोडी लाडी लागली म्हणत होती मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू? हे नेमकं काय होतं? हे नेमकं काय होतं? मग ती म्हटली नाही बोलायचं. तुम्हाला थांब मला बोलायचे. ते म्हणलं माझं तू. ती म्हटली मला तुझी क्लेस येते. तो म्हणला तुला तुझी मला घाण वाटते. तो ती म्हटली मी थक मारली. तो म्हणला बरी मारली. मला सांगा 8 दिवसामध्ये त्या 8 दिवसापूर्वीच्या गोडी गुलाबीमध्ये चालू म्हणत होती इंग्लिश मध्ये सांगू का मराठी सांगू? ते नेमकं काय होतं? नेमकं काय होतं? काय नसतं. हे नेमकं काय म्हणजे काय? तो इंग्लिश शब्द आहे. काय होतं काय 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 नसतं. तर ते तुम्हाला फसवण्याचा डाव असतो. तर त्यावेळेला ती त्याला नाही बोलायचं म्हणजे दोघांची भांडणं झाली. ती रोड क्रॉस केला. एकदा गाडी बसली. तिच्या गावाचा बोध झाला होता. आमदार तिच्या लेवलचा तिचा तुमचा तालुक्या देशामध्ये पोरगी पाहून गेली म्हणजे ते भान झाला होता. त्याला घरात घेणार नाही. ते मित्रा कुठलं होतं. आता त्याला घरात गेलं तर तिचा तुमचा त्याला भाग मारून टाकेल. भाऊ मारून टाकेल. त्याला माहित होतं आता तिकडे जाता येत नाही. याच्याबद्दल भांडण करून निघाले. आता जायचं तर कुठं जायचं? त्या पेचात असताना गाडी बस स्टॉपला थांबली आणि बस स्टॉपला गाडी थांबलेली असताना तिला खिडकीमधून एक भिकारी पाहिली. भिकारी हात पसरताना पाहिली. पाहिलं का तुम्ही? त्या भिकारणी म्हणजे मुलींनो तिला कुणाचा चेहरा दिसला? कुणाचा चेहरा दिसला? स्वतःचा चेहरा पिंजारलेल्या केसाचा स्वतःचा चेहरा दिसला. आणि चेहरा दिसला स्वतःचा दिसत असताना तिच्या माग त्या भिकारणीच्या माग एक भिकारी उभा होता. त्या भिकारणीच्या संरक्षणासाठी तिचा भिकारी उभा होता. पण मी एकटी आता या रांगेच्या जगामध्ये त्याच्या पुढे आले. घरी घेणार नाही. जाणार तर कुठे जाणार? माझी कुठं होईल. जमाच्या मला जगता येणार नाही. म्हणून तिनं शहाणी झाली आणि गाडीमधून खाली उतरली. पाहिजे उतरली आणि माग आल्यावर तोपर्यंत तो कशा तिच्या नावानं गळ काढत फाशी घ्यायचा राहिला होता. पाहिजे का फाशी घ्यायचं? पाहिला का? फाशी घ्यायला लागला होता. फाशीतून वाचला होता. तिच्या नावानं गळे काढत होता. तेवढ्यामध्ये ती धावत आली. ती पण पळत आली आणि तिनं जसा दरवाजा उघडला त्यानं जसा पाहिलं दोघांनी एकमेकाला पाहिलं आणि मग दोघांना इतका जीवाजीवाला दोघांनी एकमेकाला घट्ट मिठी मारली. मग ते मराठीतलं प्रेम सुरू झालं. मजबुरी. मग तुमचा बाप तुम्हाला तुमची मजबुरी म्हणून कट्यात जोडणार नाही. म्हणून बापाच्या घराच्या वेळी आयुष्यामध्ये कोणताही पाऊल उचलू नका. आणि मग त्या वेळेला एकमेकाला हे झालं. आता मला सांगा तुम्ही उद्या कॉलेजला जाल. कॉलेजच्या बाहेर एक जमात आहे. आपली भारतीय संस्कृती नष्ट करण्यासाठी आपल्या भोळ्या भाबड्या मुलींना बसवण्यासाठी कॉलेजच्या बाहेर पुन्हा मुंबईला एक जमात मोबाईल शॉप असते. तिथं पंटर बसवतात. एक मुलगी कोणती तरी भोळी भाबडी फसवली तर तिला तिथं गेल्यावर कॉलेजला जाल तुम्हाला सगळं कळतं. परंतु आंधळवय असतं. त्यांच्या धोका खतरा खोललेला नसतो. बोट नसतो. शारीरिक बदल होत असतात. आंदोलन फाटल्या जातात. तिथं तुम्हाला एखादा 4-6 महिन्याची ओळख झालेला एखादा तिथं गेल्यावर फक्त ते काय इंग्लिश मधलं वाक्य म्हणत ऐका येऊ. एखादा म्हणताना ऐका येऊ तर त्याला म्हणायचं तुझी आई माझ्या बापाकडे घेऊन ये आणि मग काय घेतलं. परंतु आयुष्यामध्ये तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं. तुमची वृत्ती करण्याची काढले. तुम्हाला घडवण्यासाठी बालवाडी अंगणवाडी प्राथमिक शिक्षण हायस्कूल कॉलेजपर्यंत शिकवण्यासाठी 20 वर्ष आईबापानं खर्च केली. त्या हाताच्या घोडाप्रमाणे त्या आईबापानं 20 वर्ष तुम्हाला जपलं. तिथं एखादा आल्या तुम्हाला भोरण झाली. काय झालं? तुमचा सगळ्यात ध्यान दुसरा मोबाईल. 25% अपघात जे मुलींच्या जीवनामध्ये होतात ना ते मोबाईलमुळे होतात.
मोबाईल मध्ये बरेच येतात, तुम्हाला 20 लाखाचं बक्षीस लागले, आयुष्यामध्ये कोणत्याही बक्षिसाला कोणत्याही गेमला कशालाही बळी पडू नका. मोबाईल मुळे काय झालं, मी एक सत्य घटना सांगतो आणि थांबतो. तर फाट्याची एक मुलगी 12वीला 93% मार्क, तर सत्य घटना सांगतो 2016ची. पुण्याच्या कॉलेजला भागवतीच्या कॉलेजला गेली, एक 12वीची 93%ची मुलगी तिथं गेली. तिथं गेल्यावर तिच्या बापानं हलका मोबाईल दिला होता, 500 रुपयाचा भेटतो सांगतो ना, 500 रुपयाचा मोबाईल होता मोटराचा, तो मोबाईल दिला. आणि मग तिथं मोबाईल चार्जिंग करायला जायला लागली. चार्जिंग करायला गेल्यावर ते पंटर बसवले असतात, आतंकवादी राष्ट्रातले काही पंटर आपली संस्कृती नष्ट करण्यासाठी, आपल्या मुलींना पळवण्यासाठी तिथं बसलेले असतात. त्या मुलीला पाहतो, तो नेमका घेतो, आणि त्याची कोणती मुलगी साळसूट आहे, कोणती मुलगी भोळी आहे, कोणती मुलगी बसवण्यात उभी आहे. आणि पुढल्या वेळेला त्या मुलीशी तो बोलायचा प्रयत्न करतो, पुढल्या वेळेला पुढले पाऊल घालतो. आणि पुढच्या पाऊल टाकल्यावर पुढच्या वेळेला त्या मुलीला म्हणतो, आज फार मॅचिंग ड्रेस घातलायस, आज फार सुंदर दिसतेस. आणि सुंदर दिसतेस म्हणल्यावर घालतेस आणि बसतेस. आणि मग तो पुढचं पाऊल टाकतो, अरे एवढी टॅलेंटेड, हँडसम, ब्रिलियंट, एवढी सुंदर तू, आणि एवढा हलकासा मोबाईल वापरतेस 500 रुपयाचा. ती मुलगी म्हणते, माझ्या आई बापाने दिलाय, मला हिनं पाय, मला पुरेसा आहे. तो म्हणतो, जग पुढे चंद्रावर चाललंय, जगात काय काय संशोधन झालंय, जग पुढे चाललंय, आणि तो काय हलका मोबाईल तुझ्यासारख्या सुंदर, ब्रिलियंट, हुशार मुलीला कसला मोबाईल पाहिजे, अँड्रॉइडचा मोबाईल. ती म्हणते, माझ्या बापाची ऐकत नाही. तो म्हणतो, तुझ्या बापाची ऐकत नसू दे, मी देतो ना, मी देतो ना. म्हटल्यावर त्या मुलीचं डोकं हल्लं, मी देतो ना. पती म्हणजे नको नको, तुझा मोबाईल जर घेतला आणि माझ्या बापाला जर कळलं तर माझा बाप मला उभी कापेल. तो म्हटला, तुझ्या बापाला कसं कळलं, तुझा बाप कुठेतरी शेतामध्ये कडमळत असेल, घामाच्या धारा, रक्ताचं पाणी, हाडाची काळ करत असेल, तुला शिकवण्यासाठी, पैसा उपलब्ध करण्यासाठी घाम घालत असेल, त्याला कसं कळलं. आता मुलीला पटलं, त्या शिकेसारखा तिच्या मनामध्ये विधा झालं. बापाला नाही करणार, भेटला पटलं. पण हिच्या बरोबर मोबाईल घ्यायला पुण्याला जायचं म्हणजे ती म्हणजे नको नको, मला भीती वाटते. मग तो म्हटला, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. सोनूचा भरोसा नव्हता मुलांना, सोनूचा भरोसा नव्हताच, परंतु तिच्या मनामध्ये लोभ, मोह, प्रलोभन निर्माण झालं होतं. शिकेप्रमाणे तिला गरज नव्हती, पण प्रलोभन निर्माण झालं आणि मग ती तयार झाली. आता मी तुम्हाला गणित सांगतो. 20,000 रुपये घेऊन ती भेंडे फाट्यावर पुण्याला गेली. मोठ्या शॉप मध्ये 18,000चा मोबाईल घेतला. किती उरले पर्यंत मागच्या सांगा गणित बरं का, गणित मागच्यासाठी 2,000 उरले ना. आता 2,000 उरले. पोरगी पुण्याला नेली, त्याला काहीतरी खायला पाहिजे. वडापाव काम थोडं लागणार आहे, 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. 1,800 रुपये बिल आला. आता किती उरले, 200 रुपये उरले. यायला बसला 40-80 रुपये लागत होते. आता त्याने शाळा म्हणायचं ना, पण त्याने अजून भाव खायचा प्रयत्न केला मुलीवर. त्या मुलीला म्हटला, आईस्क्रीम खाऊगी. आणि मग ती पण म्हणली, हा बोंबाले. 180 रुपये गेले. आता किती उरले, 20 रुपये उरले. यायला किती लागत होते बसला. मनामध्ये प्रश्नचिन्ह होतं, यायचं कसं, परंतु तो वेगळा प्लॅन होता. मनामध्ये 80 रुपये लागत होते, 20 रुपये खिशात उरले होते. दुःखी चेहऱ्यानं, चांगल्या चेहऱ्यानं, परंतु दुःखी अंतकरणानं पायऱ्या उतरला. तसा पायऱ्या उतरला तसा त्याच्याच वयाचा भिंगारलेल्या केसाचा एक भिकाऱ्यासारखा मुलगा दिसणारा समोर आला. हलकाटलेल्या कपड्यातला एक तरुण समोर आला आणि म्हटला, 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. तो म्हटला, 20 रुपये का क्या करेगा. तो म्हटला, कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. त्यावेळेस तो हिरो म्हणतो, देख राहिला, भिकारी ने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हणतो, वैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35 ची पिढी भिकारी होत चालली. का त्याला शौक लागला, व्यसन लागले मोबाईलचं. म्हणून त्याच वेळेला त्यानं 20 रुपये मागितले. त्याच्या मनात प्रश्न होता, पण त्याचा हातला प्लॅन वेगळाच होता. त्यानं सांगितलं 20 रुपयाची नोट उरली होती. कडकडीत नोट वाजवली. कर्णाचा मोठ्या उदार, कर्णाचा अवतार त्या भिकाऱ्याच्या हातामध्ये दिली. आणि त्या मुलीला म्हटला, तिथे जरा हातेच्या बाहेर थांब. ती मुलगी थांबली. तो गेट जवळ गेला. त्याने फोन लावला, हॅलो, मुलगी लाया हो, 5 लाख रुपये रेडी रखना. मुलगी लाया हो. त्याच वेळेला
याच वेळेला त्या पेरणे भाट्याचा पोलीस पाटील आणि एक कार्यकर्ता त्या गेट मधून एंट्री करत होता. त्या पाटलानं ते शब्द ऐकले भैयाचे, मोठी लाया हो 5 लाख रुपये रेडी रखना. आता 5 लाखाची कोणती मुलगी असती, 5 लाखाची कोणती मुलगी, हा विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्या विचारातच तो पुढे आला. पुढे आल्यावर गेट जवळ दरवाजाच्या बाहेर पायऱ्याच्या बाहेर घोटमाळणारी ती गरीबाची मुलगी त्यानं पाहिली. त्या मुलीला विचारलं, तू इथं कसे आहे, तू इथं कसे आहे. तेव्हा त्या मुलीनं त्या गेटवर बोललं, या मुलाकडे बोट दाखवलं. बोट जसं दाखवलं तसा पाटलाच्या डोक्यामध्ये करंट पेटला. 5 लाख रेडी राखणार, मुलगी लाया हो. मुलगी म्हणजे कोंबडी नाही, मुलगी म्हणजे मुलगी आहे. ती मुलगी तेव्हा त्या पाटलानं पाहिलं, त्या मुलाला हातातलं त्याच्याकडं. जसं त्या मुलीच्या हाताला धरून पाट गेट जाऊ लागला तसा त्या मुलाला कळलं तो मुलगा ते 2016 साली 90च्या स्पीडनं पळाला. कोणत्या आतंकवादी आरब राष्ट्रामध्ये फरार झाला. 2016 पासून त्या कॉलेजच्या बाहेरची टपरी बंद आहे. त्या प्रेसी बोलचा नंबर देतो. पण मुलींना आयुष्यामध्ये गेल्यावर निश्चित काय आपली भारतीय संस्कृती भ्रष्ट नष्ट करण्यासाठी एक जमात जमली आणि मुलींना आपल्या आई वडिलांच्या नावाला फटका लागत असं कधीच वागायचं नाही. हे जीवन रस्तापार वळणाचं आहे, रस्तापार वळणाचं आहे, कल्पना आहे. शेवटच्या काळ्या आहे रस्तापार धोक्याचा आहे. फक्त चालताना जपून टाका पाऊल, जपून टाका पाऊल. कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, एक फक्त आपलं मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक आणि मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचा हरिपाठ अध्यात्म परमार्थ करतं. सगळीकडे भरता उडालाय, सगळीकडे भरता उडालाय आणि भरता शांत करण्याचं एकच मार्ग आहे, तो म्हणजे आमचा अध्यात्म परमार्थ. हेच आहे. आता वेळ संपलाय असं मला वाटतं, शेवटच्या काळ्या आहेत. म्हणून आयुष्यामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल, शिका इतकं आनंद कमी पडेल, असा इतकं आनंद कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, दौडा असेल कमनशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांना प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या परमेश्वराला, त्या विठ्ठलाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. लहान आहे मुलांनो, जशी तुमची उंची वाढेल म्हणजे शारीरिक उंची आणि त्याच पद्धतीने आपली ज्ञानाची उंची, ज्ञानाचं भांडार वाढेल. समाजामध्ये तुम्ही जाल त्यावेळेला इथे प्रवचनकार व्याख्याते हरिभक्तकारांना पण होतं असं असं वाटणार आहे. आपल्या पुढे काहीतरी असावं. आपण लिहितो, आम्ही कसं पुढे आमची डिग्री लिहितो, काही लिहितात प्रवचनकार व्याख्याते, आपण हसतो या गोष्टीला. पण ती फार मोठी उभारी असते. तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये ज्यावेळेला 20-25 वर्षाचे व्हाल त्यावेळेला तुम्हाला सुद्धा वाटेल याच्यामध्ये काहीतरी असले पाहिजे. अतिशय सुंदरीतीने मार्गदर्शन केले पाठांनी. सुसंस्कार आई वडील सातत्यानं संस्कार करत असतात, अगदी जन्माला आल्यापासून तर शेवटच्या टप्प्यापर्यंत. म्हणजे आई वडील आपल्या जीवनातील दिव्या शेवटचा श्वास घेईपर्यंत संस्कार करत असतात. आणि मग हे संस्कार करत असताना आपण किती संस्कार आत्मसात करायचे आणि किती सोडून द्यायचे आपल्यावर असते, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं. मुलींच्या बाबतीत अतिशय सुंदर पेरणे भाटाचं उदाहरण सांगितलं. त्याला पहा, बरोबर आहे, आपल्या मुली म्हणजे हुशार सगळ्या समजणारे समजून घेणारे आहे, त्यामुळे तो विषय नाही. परंतु आपण तो विचार मनावर ठेवला पाहिजे. मुलांनी काही टाळ्या वाजवून 10वीच्या काही गोष्टी त्यांना पटल्या नाही, विचार आवडले नाही ना. तर या ठिकाणी अतिशय सुंदरीचं मार्गदर्शन केलं. त्यांचा विद्यालयाच्या वतीने सामान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय या मला या पुढे आलो 2 मिनिटात. चला कोण नाही आता चला पटकन 10वी. चला सगळे सांगता विश्राम 5वी राधो मॅडम सर मला विश्रोगे विश्राम
सौदोगे सावधान, एक साथ बैठेंगे, बैठ जाओ। आता पुस्तिका भेटी मिळणार आहे। आता तत्पूर्वी माझा एक पहिला प्रश्न असणार आहे, तत्पूर्वी त्यांचा सन्मान होतोय विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कोणे या पुढे त्यांचा सन्मान होतोय विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय दादाभाऊ बावटे सर यांच्या शुभास्ते पत्रकार, प्रवचनकार, प्रबोधनकार, व्याख्याते हरिभक्त ज्ञानेश्वर मिडगुले दादा यांचा सन्मान होतोय। त्यांना विनंती आहे विद्यालयाच्या वतीने होणाऱ्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। त्यांचा सन्मान सोहळ्यानंतर या ठिकाणी 3 प्रश्न विचारले जाणार आहे। 2 प्रश्न ते विचारणार आहे, मी जो प्रश्न विचारणार आहे बरोबर त्या प्रश्नाचं काही हरिपणत पुस्तक मिळण्याची काही शंका नाही, मिळणार नाही, मिळणार। हा आता ऐका, एक प्रश्न असा आहे साधा, एक विहीर आहे, विहिरीमध्ये बादलीनं पाणी काढायचं, सोपा प्रश्न आहे। तर बादलीनं पाणी काढण्यासाठी एक महिला आणि तिच्या पती विहिरीवर जातात, विहीर खोल असते, तत्पूर्वी मुलगा जातो, मुलगा एक 10 मीटरची दोरी घेऊन जातो, बरोबर, सोपा प्रश्न। तर 10 मीटरची दोरी घेऊन गेल्यानंतर त्या विहिरीतून फक्त अर्धीच बादली पाणी येते बाहेर, बरोबर, ज्यांना त्यांनी फक्त हात वरती करायचा आहे। आणि नंतर मग आई वडील जातात, ते म्हणजे तो अर्धीच बादली काढली, तो म्हणला दोरी कमी आहे, 10 मीटर आहे, काही करणार नाही। मग तिचे वडील जातात, आई वडील, आणि ते मग पूर्ण बादली भरून पाणी काढतात। तर मग मला सांगा, तर पूर्ण बादली पाणी काढण्यासाठी त्यांना किती मीटर दोरी लागेल? बरोबर आहे। प्रश्न विचारत आहेत, त्यांना विनंती असणार आहे की आपण प्रश्न विचारावे। प्रश्न अगदी सोपा आहे। छत्रपती शिवरायांच्या दोन्ही मुलांची आणि सुनांची नाव काय? छत्रपती शिवरायांच्या मुलांची आणि सुनांची नाव ज्यांना येतं त्यांनी आन्सर करा। श्रेया पुढे पटकन। आणि त्याच्यानंतर मुलांसाठी प्रश्न आहे, मुलांसाठी प्रश्न असा आहे, तुमच्या आवडीचा प्रश्न आहे, तुम्ही जो पिक्चर पाहिला ना, त्या पिक्चर मधला प्रश्न आहे, त्याचं उत्तर डोक्यात शोधून ठेवा। त्या हिरोची हिरोच्या मित्रांची नावं काय ते सांगायचे, ऐका रे, सावधान ऐका ना। शिवाजी महाराजांच्या थोरल्या मुलाचं नाव छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या पत्नीचं नाव येसुबाई होतं। याचबरोबर त्यांच्या लहान मुलाचं नाव राजाराम महाराज आणि सुनेचं नाव ताराराणी होतं। धन्यवाद। पत्रकार एकांका संघ आहे, तुझं नाव तर मला भेटतो। आणि दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला दुसरा प्रश्न आहे, त्या सायलेंट मधल्या हिरोचं आणि त्याच्या दोन्ही मित्रांचं नाव एकच नाही, एकच नाही, आपण वेळ झालाय। का कोणाला मुलांना चला पटकन पुस्तक मिळणार आहे, पटकन या। विरेन चल, विरेन निरवणे, प्रणव चल,
लांगड्या साल्या आणि मंग्या. सायलेंट पिक्चर मधील परीक्षेच्या मित्रांची नाव लांगड्या साल्या आणि मंग्या. याच्यासाठी अर्ध्या काळाला होता अर्ध्या. या दोन प्रश्न असा आहे सर, दोन प्रश्न असा आहे, आपल्याला ज्यांना शिक्षणाची मुलींना संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं वृद्धावाक्य विद्येना मती गेली, वतीना नती गेली, नीतीना व्यक्त केले, विद्यावना सूत्र खचले, अवघे अनंत त्या विद्येने झाले. त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्या मानसपुत्राचं नाव काय बाळा? दोन प्रश्न आहे. बिना नाव जे पाहिजे गरजेचं आहे ते तुम्हाला माहित नाही, नको ते तुम्ही डोक्यात ठेवताय. तुमची पिढी फार हुशार आहे, ते चांगलं जगी त्याचा करा स्वीकार, ते चांगलं घ्या. धन्यवाद. ते काय पाहिजे यानंतर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास 3 नंतर चालू होती. चला एक 10 मिनिटासाठी सुट्टी होईल.